सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडे. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 100 गावं 100 बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. पाहणार आहोतच बातम्या, मात्र त्याआधी हेडलाईन्स. हेडलाईन्स. प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आज विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरच युक्तिवाद. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 7 जणांवर गुन्हे दाखल. विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक. एसटी कर्मचाऱ्यांची प्रधान सचिव आणि परिवहन अधिकारी यांच्यासोबत बैठक. थकीत वेतनावर तोडगा निघणार का, याकडे कामगारांचं लक्ष. मुख्यमंत्री शिंदे आज सिंधुदुर्ग आणि जळगाव दौऱ्यावर. विविध विकास कामांचं होणार भूमिपूजन. त्रिपुरातील 8 जिल्ह्यांमध्ये आज विधानसभेसाठी मतदान. 31 महिलांसह 259 उमेदवार मैदानात. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती होऊ शकतात कमी. इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्र सरकार अनुकूल असल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली माहिती. पाकिस्तानमध्ये आजपासून वाढू शकतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ठेवलेल्या अटीनंतर किमतीत 32 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता. भूकंपामुळे तुर्की आणि सिरियामध्ये हाहाकार. मृतांचा आकडा 41,000च्या वर. भारताकडून ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदतीचा ओघ सुरूच. यानंतर या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहू.